संतोष देशमुखांशी संबंध जोडण्यात आलेल्या महिलेचा कळंब इथल्या द्वारकानगरी परिसरात राहत्या घरात मृतदेह सापडला। या महिलेच्या त्या घराबाहेरून आढावा घेतलाय प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। कळंबमधील महिलेची हत्या ज्या द्वारकानगरी वसाहतीमध्ये झाली त्या वसाहतीमध्ये आपण आहोत आणि हे जे पाठीमागच्या बाजूला बघू शकतात ते हेच घर आहे। या ठिकाणी ती महिला एकटी राहत होती। या वसाहतीमध्ये असलेलं हे डुप्लेस घर आहे। खालच्या भागामध्ये ती राहत होती। आता ह्याला लॉक आहे। ज्यावेळेस महिलेचा मृतदेह या घरामध्ये आढळला त्यावेळेस आतमध्ये मृतदेह होता आणि बाहेरून लॉक लावलेलं होतं। वास येत होता आणि पोलीस ज्यावेळेस आली त्यावेळेस घराची अशी परिस्थिती होती। आणि ही जी वसाहत आहे याच वसाहतीमध्ये महिलेचं आणखी एक घर असल्याची माहिती आहे। त्या घरामध्येही सध्याला कुणी राहत नाही। मधल्या काही कालावधीमध्ये ते भाड्यानं दिलेलं होतं। मात्र आता जी दोन घरं आहेत ही उच्चभ्रू वसाहत आहे आणि या वसाहतीमधल्या दोन घरामध्ये एका घरामध्ये ती महिला स्वतः राहत होती, तर दुसरं घर हे रिकामं होतं अशी माहिती मिळते। आणि हे तेच घर आहे की ज्या ठिकाणी त्या महिलेचा मृतदेह आढळला। आता या प्रकरणातल्या आरोपींना ताब्यात घेतलं असलं तरी आता पुढील तपासामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी याचा कसा कनेक्शन लागतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि ही वसाहतीचं लोकेशन पाहिलं तर कळंब केज रस्त्यावर ही वसाहत आहे, ज्या ठिकाणाहून केजवरून संतोष देशमुख यांचा मृतदेह कळंबला आणला म्हणलं जात होतं। आणि कळंब केज हद्द संपल्यानंतर जशी कळंबची हद्द सुरू होते लागूनच ही वसाहत आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी मृतदेह आणल्याची गोष्ट ही सातत्यानं आरोप केला जातोय। आता पोलीस तपासात या गोष्टी काय पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, कळंब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।